पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अनिल, हे बघा, हेमानी नेत्राला ग्रंथाबद्दल काही सांगितलं नाहीये. म्हणजे सांगितलं असतं तर अद्वैत बोलला असता. मला तो काही बोलला नाही, म्हणजे नाही सांगितलंय. बघितलंस ना बायको, अरे आपण तुला आधीच बोललो होतो ना, तू फालतू मध्ये टेन्शन घेतेस यार. टेन्शन घ्यायलाच हवं. त्या ग्रंथातल्या शेवटच्या पानावर काय लिहिलंय ते कळेपर्यंत टेन्शन येणारच मला, आणि कदाचित त्यानंतर सुद्धा. बायको बायको बायको, अरे किती विचार करतेस तू. आपल्या आयुष्याचा फंडा माहिती आहे ना, आजचा विचार आज करायचा, पुढचं पुढे बघू. काय पुढचं पुढे बघू? तोपर्यंत ही नेत्रा नेस्त नाबूद करेल आपल्याला, कळतंय का? ठीक आहे, मग सांग आता पुढे काय करायचं ते. मी करते फोन. अरे वा, आज तू किचन मध्ये. चांगलंय, माझ्यासाठी मस्त एक स्ट्रॉंग कॉफी बनव. आणि एक माझे फ्रेंड्स येणार आहेत रात्री, आम्ही पार्टी करतोय टेरेसवर. तेजस, खरी इतक्यात तरी पार्टी वगैरे नकोय. हा का? तुला काय प्रॉब्लेम आहे? नेत्राची बहीण गेलीये, घरात पार्टी वगैरे करणं बरं दिसतं का? एक मिनिट. जी व्यक्ती आपल्या घरातली नाहीये, तिच्या घरातलं कोणीतरी गेलंय म्हणून आपण आपल्या घरात हवं तसं नाही वागायचं. काय सेन्स आहे? नाही, कोण आहे ती नेत्रा? तिची बहीण मेली म्हणून आपण का शांत राहायचं? तिच्या बहिणीचं सुतक काय आपण पाळत बसायचंय का? काय चाललंय या घरात? तोंडार पाडू नका प्लीज मला. मी मित्रांना कमिट केलंय, पार्टी होणार आणि आजच होणार आहे. बस. तेच म्हटलं, अजून मिस्टर राजाध्यक्ष कसे नाही आले? या, वेलकम. बोला. तो काही लाज नाही वाटत? काय भाषा आहे तुझी? आम्ही तुझ्यावर हे संस्कार केलेत? मिस्टर राजाध्यक्ष ऐका ना प्लीज. मला नाही वाटत मी काही चुकीचं बोललोय. परी समजाव याला, ह्याच्यात काही माणुसकी आहे की नाही? नाहीये. आणि पहिली गोष्ट, ती नेत्रा या घरातली व्यक्ती नाहीये, त्यामुळे मी का तिच्या बहिणीसाठी माणुसकी दाखवू? आणि मला माणुसकी शिकवण्याआधी तुम्ही घरातल्या माणसांशी कसं वागायचं असतं ना, ते आधी शिका. तू नेत्राला या घरातली समजत नसलास तरी नेत्रा या घरातली, या कुटुंबाची सदस्य आहे. आणि तिच्या दुःखात तुला सहभागी होता येत नसेल, नको होऊस. म्हणजे जरा नीट वागायला शिक. मला नका शिकू कसं वागायचं आणि कसं नाही ते. मला व्यवस्थित कळतं. तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघतो. तेजस, काय चाललंय तुझं? काय पद्धत आहे बोलायची? कुणाशी बोलतोयस तू? शांत राहा जरा. तरी बरं, शेखर भाऊजी आले म्हणून एवढंच बोलून थांबला. काकू तू प्लीज मध्ये बोलू नको. काही चुकीचं बोलत नाहीये ती. तू शेवटचं सांगतोय, आपण काय वागतो, काय बोलतो याकडे जरा लक्ष दे. नाही द्यायचं लक्ष. तू काय करणार आहात? कोण काय करणार आहे? तो येतो, मलाच शिकवतो कसं वागायचं कसं नाही. मी बघतो ना माझं काय करायचं जा. अगं पण प्रत्येक वेळी मी जा, तू जा. याला मदत काय होतं? हा, असं कसं बोलू शकतो? तुम्ही शांत व्हा, मी समजवते त्याला. तुम्ही बसा. आता काही तो रेडी झाला नाही वाटतं. नाही म्हणजे खाली आला नाही अजून. उठलाय का झोपलाय? मी बघते, उठवते त्याला. तू कॉफी दे. आता का आलीस इथे? हा, तू दरवाजा नको लावूस. मी घाबरत नाही कोणाला, इथे ऐकू दे. इकडे इकडे जरा शांत हो ना. डोकं शांत. मी का शांत होऊ? हा, अगं माझी घुसमट होते इथे. मी तुला किती वेळा सांगितलंय तो मी. ऐक राजाध्यक्ष, जरा त्याच्याकडे जा. त्याच्याकडे, त्याला समजव. तुझं ते गुणी बाळ अद्वैत, जा ना त्याची समजूत काढ. इथे काय आलीस? अरे काय झालंय तेजस? शांत हो ना, डोकं शांत ठेव. मी जे काही करतेय ते तुझ्या भल्यासाठीच करते. माझ्या भल्याचं मी बघीन, तू तुझी फॅमिली सांभाळ जा. अरे असं काय करतोयस तेजस? ऐक माझं. हे बघ, मला आनंद होत नाहीये तुला असं बघून. मलाही त्रासच होतोय. पण मी जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठीच करते. विश्वास ठेव माझ्यावर. माझ्यासाठी की पैशांसाठी? नीट विचार कर जरा. हे बघ तेजस,
जे माझं आहे, जे मला मिळणार आहे ते तुझंच आहे ना. म्हणजे एव्हाना सगळं आपलं झालं असतं, पण ती नेत्रामध्ये आली. कोण आहे ही नेत्रा? काम करते ना फक्त आपल्याकडे, तिचं नाही का काही करू शकत आहे तू? तुला माहित नाहीये काही. तू तू प्लीज जरा गप्प राहा. एक्झॅक्टली तेच म्हणतोय, मला काहीच माहित नाहीये. गप्प राहायचं ना, राहतो गप्प राहतो. हा एकदम गप्प बसतो. पण मग मला सांग जे मला नाही माहित. बोल, काय लपवतेस माझ्यापासून? बोल. मग परत ते सगळं तू बोलत का नाहीयेस? गप्प कस माझ्यापासून का लपवतेस? हे बघ आई, तू अशीच गप्प बसलीस ना तर रस्त्यावर येऊ आपण, संपेल सगळं. नाही, काही संपणार नाही. हे बघ, मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की मी काहीच करत नाहीये. हे बघ मला माहितीये की हा सगळा प्रवास तू चाललाय ना, हा सगळा खडतर आहे. धक्के बसतायत आपल्याला, जे एक्सपेक्टेड नाहीये, जे आपल्याला घडायला नकोय ते सगळं घडतंय. पण मी तोडगा काढेन याच्यावर. आई ऐक ना, मी शेवटचं विचारतोय, काय सुरू आहे ते सांगणार आहेस का? परत तेच. ऐक, मी सांगणार आहे तुला, मी सांगेनच. फक्त वेळ येऊ दे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव तेजस. हा वनवास लवकर संपणार आहे. चिडचिड करू नकोस, तू संयम ठेव थोडा. हा, शांत राहा. आधी अरे तू काय करतोस आणि इथे का आलायस तू परत? दिवा लावतोय देवी समोर. हो पण म्हणजे अगं मला नेत्रांनी सांगितलं होतं या फोटो समोर दिवा लावायला, म्हणून दिवा लावतोय. आणि तसंही वाईट काय नाही यात. आधी तू विचार केलास का आपल्या बोलण्याचा? कसला? अरे आपण बोललो ना नेत्राबद्दल, आठवत नाहीये का तुला? मी म्हटलं ना तुला नेत्रा इथे नाहीये आता, तर
तर ती तुझ्या बरोबर नाहीये, तर तू तू आता स्वतःची काळजी स्वतः घे, एकटा बाहेर पड. नाही आई, नको. म्हणजे आई अगं, ऍक्च्युली मी नेत्राला प्रॉमिस केलंय की मी एकटा कुठेही बाहेर जाणार नाही म्हणून. आणि मग आता तिच्याशी खोटं कसं वागू मी? नको. चल मी आहे. हा साहेब बोला. कशी आहेस आई? आबा कसे आहेत? ठीक आहे, सावरतायत हळूहळू. बरं, तुला फोन आला होता का? नसेल आला तरी येईल. कोणाचा? तुझ्या त्रिनयना देवी आईचा. ती फोन करून सांगेल तुला की अद्वैत राजाध्यक्षने तिच्या फोटोसमोर दिवा लावला. थँक्यू साहेब. नाही, थँक्यू म्हणायची काहीच गरज नाहीये. मी तुला प्रॉमिस दिलं होतं ना, सो मी फक्त ते प्रॉमिस पाळतोय. बरं, तू मला संकेतात दिसलेल्या ओळी पाठवशील? कशाला? कशाला म्हणजे नेत्रा, काल रात्री आपलं बोलणं झालं ना, मी मदत करेन तुला या सगळ्यात म्हणून. आणि मला सांग, ज्या ओळी तुला संकेतात दिसल्या होत्या त्याच हे मला माहिती होत्या, राईट? पण साहेब, तुम्ही या सगळ्यात मी का पडतोय हाच प्रश्न आहे ना तुझा. उत्तर अगदी सिंपल आहे. हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करतोय. पाठवशील ना? पाठवते. ओके, आय एम वेटिंग. आणि साहेब, तुमचा नाश्ता झाला आणि ब्लॅक कॉफी? हो. बरं, ब्लॅक कॉफी एकदाच घ्या, तुम्हाला नंतर ऍसिडिटी होते ना. हो हो नेत्रा. नेत्रा, मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त तूच मला ओळखतेस. आणि ऍक्च्युली काय आहे, मला ना सवय लागली आहे तुझ्या इथे असण्याची. काही दिवसांचा प्रश्न आहे, पण करेन मी ऍडजस्ट. पण साहेब, तुम्हाला काही जरी लागलं तर मला लगेच फोन करा. आणि हो, ते तुमचे धुतलेले सगळे रुमाल कपाटात ठेवलेत हा, उजव्या बाजूला. नेत्रा, कमॉन, तू आत्ता या सगळ्या गोष्टींचा विचार नको करूस प्लीज. तू आत्ता तुझी काळजी घे, आई आबांची काळजी घे. हा? हो साहेब. चल, ठेवतो मी. नेत्रा होती ना? नेत्रा कसली, आई आहे ती माझी. किती काळजी करत असते माझी. ममता ही अशीच होती. तू जवळ नसलास की तिचा जीव वर खाली व्हायचा. चल आपण ऑफिसला जाऊया. ते मिरचंदानीने प्रेझेंटेशन पाठवलं ते गाडीत बघून घे. पाहिलंय मी. मग आवरून घे, ब्रेकफास्ट कर. तुझी बाहेर वाट बघतो. ममता ही अशीच होती. तू जवळ नसलास की तिचा जीव वर खाली व्हायचा. अद्वैत, चल निघायचं का? अद्वैत, लवकर ये रे. ममता. ममता. ममता, माझ्या तोंडून तुझं नाव घेणंही मला अयोग्य वाटतंय. तू माझ्यावर प्रेम केलंस, पण त्या बदल्यात मी तुला काय दिलं? तर चारित्र्यहीन असल्याचा डाग. खूप मोठं पाप घडलं माझ्या हातून. नेत्राने माझे डोळे उघडले. आणि आज मी तुला वचन देतो, तुझ्या चारित्र्यावर लावलेला डाग मीच पुसून काढेन. आणि मी खात्रीने सांगतो, या सगळ्यात तुझा मुलगा अद्वैत माझ्यासोबत असेल. तो अनिल म्हात्रे रुपाली सांगत नसली तरी अनिलने तेजसला भेटायचा कधीतरी प्रयत्न केलाच असेल ना. तेजस भेटला असेल का अनिलला?
तेजसकडून माहिती काढून घ्यायला हवी. काय झालं मिस्टर राजाध्यक्ष? असे का बघताय? काही शिंग आलेत का मला? नाही, ते काय तुला पार्टी करायची होती ना? तुला मग अशी रागाच्या भरात बोललो, सॉरी. माझं म्हणणं एवढंच होतं की तुमचं म्हणणं काय ते मला कळलं. ओके, माझं म्हणणं एवढंच होतं की तुला पार्टी करायची कर, पण घरी नको. तू लोणावळ्याला जाऊन पार्टी कर. तिथे एका फेमस क्लब रिसॉर्टमध्ये माझी मेंबरशिप आहे, तिकडे जा, तुला मजा येईल. मिस्टर राजाध्यक्ष, तुम्ही बरे आहात ना? म्हणजे हे असं अचानक म्हणजे अरे नाही, मी खरंच मनापासून सांगतो तुला, तुझा ना पार्टी कर ना, मी सगळा खर्च करेन. अद्वैत, आपण निघायचं? हो, निघूयात. तुझा ब्रेकफास्ट झालाय का? हो, मी केला. आणि तू कळव मला. काळजी करू नकोस, मी सगळा खर्च करेन. चल रे. बाय तेजस, सी यू. अगं काय झालं रुपाली, तू मला इथे का आणलंयस? या तुम्ही या. हे बघा. नाही, म्हणजे घरात काय चाललंय ते तुम्हाला कळायला हवं ना, म्हणून घेऊन आले मी आई इथे तुम्हाला. ही असली बुवाबाजी चालली आहे घरात. त्रिनयना देवी नाव आहे हिचं, या देवीचं. ऐकलंय का कधी? आता नेत्राच्या अंगात ही देवी आली आणि लोक नेत्राचं दर्शन घ्यायला यायला लागले तरी आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. म्हणजे मला हे नेत्राचं जे काही चाललंय ना ते अजिबात पटत नाही आई. एकतर शेखर सुद्धा तिच्या होला हो करतायत, आता अद्वैत पण तिच्या सोबत आहे. मला तर असं वाटतंय ना की अद्वैतला अडकवलं जातंय या सगळ्यात. आज तुम्हाला माहितीये का, अद्वैतने दिवा लावलाय या देवी समोर. दिवा लावला आधीने? माझाही विश्वास नव्हता, पण मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा खात्री पटली. तुम्हाला माहितीये नाही, अद्वैत किती प्रॅक्टिकल विचारांचा आहे. असं देवासमोर दिवा लावलाय का कधी त्याने? लावलाय, त्याने दिवा लावलाय. अगं ममता संध्याकाळी रोज देवासमोर दिवा लावायची. तेव्हा तिच्या मांडीवर बसायचा आणि हट्ट करायचा, मला दिवा लावायचाय म्हणून. आणि मला चांगलं आठवतंय, तिच्या मांडीवर बसून रोज शुभंकरोती म्हणायचा. देवासमोर दिवा लावण्यात वाईट काय? नाही आई, नेत्रा अद्वैतला तिच्या मनाप्रमाणे वागायला लावतीये, हे पटतंय का तुम्हाला? अगं नेत्रामुळे आधीमध्ये असे चांगले बदल होत असतील तर चांगलंच आहे की. नेत्रामुळे या घरात ममतासाठी शांत झाली, होम झाला, तेव्हापासून ना घरात वातावरण कसं अगदी छान आहे. मला तर अगदी प्रसन्न वाटायला लागले त्या दिवसापासून. खरं तर ना माझाच हट्ट होता तिला घराबाहेर काढायचा, पण आता माझ्या हळूहळू लक्षात यायला लागले, नेत्रा अजिबात वाईट मुलगी नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदीसाठी तिची गरज आहे. अगं शेखर म्हणत नव्हता का, ती रक्षा कवच आहे त्याची म्हणून? मग त्यामुळे आपल्या घरातच तिने राहायला हवं. आता तू सुद्धा ना खूप टेन्शन घेतेस. चालू दे जे चाललंय ते.
नवऱ्याने सगळ्यांना वेट लावलंय.